तुमची सेवा आहे ना प्रॉपर पाहिजे. आणि मी 2 तासापासून फोन करतोय. काय आता सेवेचं नाव काय? आता मी स्पॉट घेऊन आलोय कंटिन्यू सकाळपासून कॉलवरती. हॅलो नाशिककर, तर आज मी चाललो होतो बाहेर शूटसाठीच, पण तेवढ्यात मित्राचा फोन आला मला की तो म्हणला एक पक्षीला रेस्क्यूसाठी कॉल आलेला आपल्याला. तेच बघायसाठी आता इथे आलेलो मी. तर गाईज हाच तो पक्षी आहे. हा चुकून मांज्यामध्ये अडकलेला झाडावरती. आता हे तुम्हाला भाऊ सांगतील पुढे डिटेल इन्फॉर्मेशन. तर मी मधून साहेबांचा फोन आला की असा पक्षी अडकेले. सो मग मी धावपळत आलो तर तो मांजेत अडकेला होता. तर मग त्याला मांजेतून बाहेर काढलं. आणि खूप मोठा पक्षी आहे, याचं नाव इबिस आहे आणि खूप छान पक्षी आहे गाईस. त्याच्या आहे ना पंख्याला खूप लागलेलं आहे, नेमकी मांज्यात अडकेला होता तो. खूप ताकद खूप त्याच्यात आहे आणि शांत आहे, एकदम गोंडस आणि एकदम छान पक्षी. पाहू शकता त्याची चोच वगैरे तेव्हा चावतोय तो. मी रिस्क्यूवाल्यांना कॉल केला, डॉक्टरांना फोन केला, तर ते आम्हाला बोलताय की निमाणी पर्यंत किंवा दिंडोरी पर्यंत. तर आम्ही आता दिंडोरी पर्यंत घेऊन जातो. लय पाप लागलं मला. कारण तुम्ही जे रोडला का नाही आले मग तिकडं? आम्ही जे त्याला बोलू आलो असतो, तुम्ही जर थांबले असते ना मी तिथपर्यंत आलो असतो. मी आता दिंडोरीला होतो, तिथून मी कॉल करून आलो. मला मोस्टली तिथे 4 लेपर्डचे कप ऐका ना, मी लेपर्ड कॉलला होतो तिथं. तिथून 4 कॉल डायरेक्ट ना भाऊ झाडाला अडकेलं होतं, वरती झाडाला अडकलेलं होतं पूर्ण. आपण हँडओव्हर करून दिला पक्षी.